Hello friends, welcome to this channel Dr. Ranjit M.V. Suryavanshi. Today we are learning unit number 1, poem number 1, A Teenager's Prayer. ओके मित्रांनो, टीनेजर टीनेजर म्हणजे काय? किशोर अवस्था. आणि प्रेयर म्हणजे काय? तर प्रार्थना. म्हणजे किशोर अवस्थेतील मुलामुलींची प्रार्थना. आता किशोरावस्था म्हणजे टीनेजर्स म्हणजे काय? तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल. टीनेजर म्हणजे असे मुलं जे 13 ते 19 या वयोगटामध्ये येतात. आता तुम्ही 10वीत शिकत आहात, म्हणजे तुमचं वय जवळजवळ 16 वर्ष, म्हणजे तुम्ही पण टीनेजर कॅटेगरीमध्ये आहात, हे लक्षात ठेवायचं. कविता सुरू करण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणे वॉर्मिंग अप सुरू करणार आहोत. त्यामध्ये चिटचॅट बघा. फॉर्म अ ग्रुप्स ऑफ 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 each of the following. तुम्हाला काय करायचं आहे? 5 ते 6 जणांचा एक ग्रुप बनवायचा आहे आणि चर्चा करायची आहे. आणि त्या चर्चेला तुम्हाला रेटिंग द्यायची, म्हणजे क्रम द्यायची, क्रमवारी द्यायची. ओके. वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स, व्हॉट डू यू जनरली डू? आता ज्यावेळेला तुम्हाला एखादा महत्त्वाचा डिसिजन घ्यायचा असेल, तर त्यावेळेला तुम्ही नेमकं काय करतात? आता तुम्ही टीनेजर आहात, तुमचं मत तुम्हाला इथे मांडायचं आहे. मित्रांनो, समोर तुम्हाला 6 पॉईंट दिसत आहेत. A. Consult parent and elders. B. Contact friends for advice. C. Pray to God for guidance. D. Think deeply in silence. E. Ask your teacher for help. F. Toss a coin to decide. बघा, आता हे जे 6 पॉईंट तुम्हाला दिसत आहेत, यांना आपल्याला क्रम द्यायचे आहेत. म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्ही काय करणार? चला तर मग बघूया. मी ॲज अ स्टुडंट, ॲज अ टीचर, ॲज अ पर्सन, इथे तुम्हाला माझं वैयक्तिक मत सांगणार आहे. तुम्ही तुमचं वैयक्तिक मत तुमच्या पद्धतीने मांडू शकता. ओके. सर्वात अगोदर आपण 1 नंबर देणार आहोत, थिंक डीपली इन सायलेन्स. म्हणजे पॉईंट नंबर डी जो आहे, त्याला आपण 1 नंबर देणार आहोत. म्हणजे शांतपणे अतिशय खोलवर विचार आपण तिथे करणार आहोत एका गोष्टीवर, जो आपण निर्णय घेणार आहोत तो. 2 नंबर, कन्सल्ट पॅरेंट्स एल्डर्स. आता ए जो पॉईंट दिलेला आहे, त्याला आपण 2 नंबर देऊया. कन्सल्ट पॅरेंट्स अँड एल्डर्स म्हणजे आपले आई वडील, मोठे भाऊ बहीण हे जे असतील, यांच्याशी सल्लामसलत करणे वगैरे. त्यानंतर 3 नंबर पॉईंट आपण देऊया पॉईंट ईला, आस्क युअर टीचर फॉर हेल्प. म्हणजे तुम्ही तुमच्या शिक्षकांना मदतीसाठी विचारू शकतात किंवा विचारा. त्यानंतर 34 रेटिंग आपण देणार आहोत बी या पॉईंटला, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. म्हणजे मित्रांना आपण संपर्क करून सल्ला घेऊ शकतो. त्यानंतर 5वा रँकिंग मी इथे देणार आहे, प्रे टू गॉड फॉर गायडन्स. म्हणजे देवाकडे आपण प्रार्थना करणार आहोत की मला मार्गदर्शन कर. आणि 6 नंबर, टॉस अ कॉईन टू डिसाईड. बघा, आता एखादं इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचं असेल, तर आपण कुठलाही कॉईन टॉस करत नाही, कारण ते अयोग्य ठरेल. पण तुम्ही टीनेजर आहात, तुम्ही टीनेजरमध्ये असताना अशा काही गोष्टी करू शकतात किंवा केल्या आहे का, किंवा करता येतील का, असं काही तुमच्या मनात असेल तर हाही पॉईंट तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी याला 6 नंबर देतोय. ओके. पुढे बघा. Second, in poetry, very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea, or thing, object. आता कवी, ओके, कवी नेहमी कविता तयार करताना ज्यावेळेला ॲबसेंट पर्सन, म्हणजे ज्या लोकांना त्या कवितेबद्दल कुठली गोष्ट माहीत नसते, असे ॲबसेंट पर्सन यांच्याशी जर डायरेक्ट संवाद साधायचा असेल, प्रत्यक्ष संवाद साधायचा असेल, त्यासाठी ते काही गोष्ट वापरतात. ओके, त्या कुठल्या त्या पुढे बघूया. सच अ टॅक्टिक डिव्हाइस यूज्ड बाय द पोएट इज द फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफ. आणि ही कुठला वर्ड ह्या किंवा कुठली ती भाषा वापरतात, तर ती म्हणजे फिगर ऑफ स्पीच, म्हणजे अलंकार. तो कुठला? ॲपॉस्ट्रॉफ. आता ॲपॉस्ट्रॉफ म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघूया. त्याची डेफिनेशन मी सांगतो, तुम्ही पॉज करून लिहू शकतात. इन दिस फिगर ऑफ स्पीच, डेड पर्सन
lifeless things, ideas, or quality is directly addressed as if alive or present. Apostrophe या अलंकारामध्ये एखादी मृत व्यक्ती किंवा निर्जीव वस्तू किंवा एखादी कल्पना किंवा एखादा गुण, ओके, हा प्रत्यक्षरित्या संबोधला जातो. कसा? जणू काही ते जिवंत आहेत, आपल्या समोर आहेत. त्यावेळेला आपण ॲपॉस्ट्रॉफ हा अलंकार वापरत असतो. उदाहरण बघा, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. म्हणजेच काय? जे काही स्टार आहेत त्या ट्विंकल ट्विंकल करत आहेत. छोटे छोटे स्टार काय त्या ट्विंकल टिंगल चमकत आहेत. ओके. डेथ वेअर इज द स्टिंग. म्हणजे डेथ आपल्याला माहिती आहे की मृत. आता मृतला आपण विचारतोय पॉसिबल आहे का? नाही, पण ते डायरेक्टली संबोधलंय तिथे. तिसरं बघा, ओ केवमॅन आय विश्ड आय कुड लिव्ह विथ यू. आता केवमॅन म्हणजे काय? गुहेतील व्यक्ती. आता गुहेतील व्यक्तीशी एक व्यक्ती म्हणतोय की आय विश, माझी इच्छा आहे की तुझ्याबरोबर मी राहू शकेल किंवा शकलो असतो. ओके, तर हे एक संबोधलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा, नाव कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ ॲपॉस्ट्रॉफ ऑफ युअर ओन. आता तुम्हाला काय करायचं आहे, खाली काही पॉईंट्स दिलेले ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आता तुम्ही तुमच्या भाषेत पूर्ण करू शकतात. इथे आपण बघणार आहोत. पहिलं बघा, ओ लाईफ म्हणजे हे जीवना. हाऊ, हाऊच्या पुढे आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. बघा, ओ लाईफ हाऊ स्ट्रेंज आर युअर वेज, की तुझे जे मार्ग आहेत ते किती विचित्र आहेत. सेकंड बघा, डिअर गॉड प्लीज कीप मी काम इन माय डिफिकल्ट वेज. प्रिय देवा, मला माझ्या अडचणीच्या दिवसांमध्ये शांती लाभू दे किंवा शांत असू दे. तिसरं बघा, बुक्स यू आर माय डिअर कंपेनियन्स. म्हणजे पुस्तकं हे माझे चांगले कंपेनियन आहे, म्हणजे सोबती ज्याला आपण म्हणू शकतो. एक्झाम्स आय विश यू नेव्हर एव्हर देअर. बघा, एक्झाम्स, आता परीक्षा म्हटलं की मुलांना चेहऱ्यावर लगेच संकट, बरोबर आहे, साहजिक आहे. तुम्ही अभ्यास करत नसाल तर प्रॉब्लेम येईलच. ओके. एक्झाम्स आय विश यू वर नेव्हर देअर. म्हणजे परीक्षा तू तिथे कधीच नसायला हवं किंवा नसणे हे बरं आहे बुवा. ई नंबर बघा, ओ यू ब्युटिफुल स्काय. म्हणजे ओ यू ब्युटिफुल स्काय म्हणजे सुंदर अशा आकाशा. सेंड ऑल युअर ब्युटी टू द अर्थ. म्हणजे तुझं जे काही सौंदर्य आहे ते जमिनीवर पाठव. ओके. पुढे बघा, खाली पिवळ्या बॉक्समध्ये त्यांनी असं म्हटलंय, टीचर शुड एक्सप्लेन ॲपॉस्ट्रॉफ इन पंक्च्युएशन अँड ॲपॉस्ट्रॉफ ॲज अ फिगर ऑफ स्पीच. आता ॲपॉस्ट्रॉफ फिगर ऑफ स्पीचमध्ये आपण बघितला, बरोबर आहे. आता ॲपॉस्ट्रॉफचा दुसरा एक मिनिंग आहे जो आपण पंक्च्युएशनमध्ये वापरत असतो. पंक्च्युएशन म्हणजे काय? ज्यावेळेला आपण मराठीमध्ये, हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये कुठल्याही भाषेत लिहितो, बरोबर आहे. तर लिहिताना आपण कुठे कॉमा, कुठे पूर्णविराम, कुठे उद्गारवाचक शब्द असेल, चिन्ह असेल, बरोबर आहे, प्रश्नार्थक चिन्ह असेल, हे जे काही चिन्ह आपण वापरतो यांना आपण पंक्च्युएशन म्हणत असतो. ओके. आता इथे ॲपॉस्ट्रॉफ म्हणजे काय? बऱ्याचदा आपण ॲपॉस्ट्रॉफ शब्द वापरतो. कसा? फॉर एक्झाम्पल, दिस इज राम्स ब्रदर. आता राम्स, RAM, वरती एक अपॉस्ट्रॉफ ज्याला आपण उलटा कॉमा म्हणतो, आणि यस, म्हणजे जो वरती अपॉस्ट्रॉफ वापरला आहे तो झाला पंक्च्युएशन मधला अपॉस्ट्रॉफ. ओके. अलंकारामधला अपॉस्ट्रॉफ आपण ऑलरेडी बघितला आहे. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. थँक्यू.